देशातल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रानं गेल्या 12 वर्षात मोठी झेप घेतली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात 7 पट वाढ झाली आहे. या क्षेत्राची उलाढाल आता 13 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत तब्बल 11 पट वाढ झाली असून निर्यात 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही माहिती दिली. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया संकल्पनेतून देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची संपूर्ण साखळी उभी राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला भारतात तयार वस्तूंचं उत्पादन होत होतं, त्यानंतर मोबाईलचे मॉड्यूल आणि छोटे घटक तयार होऊ लागले. आता हे घटक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि यंत्रसामग्री देखील देशातच तयार करण्यावर भर दिला जातोय. इलेक्ट्रॉनिक्स घटक निर्मिती योजनेअंतर्गत आतापर्यंत 106 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये सुमारे 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 75,000 थेट रोजगार निर्माण होतील. थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळून ही संख्या सुमारे 2.5 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आज याच योजनेअंतर्गत आणखी 31 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग अब 13 लाख करोड़ से ज़्यादा पहुंच चुकी है और इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट्स 11 गुना बढ़कर 4 लाख करोड़ से ज़्यादा के इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट्स भारत से होने लगे हैं. माननीय प्रधानमंत्री जी ने आत्मनिर्भर भारत का जो संकल्प लिया है और मेक इन इंडिया का जो मिशन हाथ में लिया है, उसके तहत इलेक्ट्रॉनिक्स में पहले फिनिश्ड प्रोडक्ट्स, उसके बाद में मॉड्यूल्स और उसके बाद में कंपोनेंट्स और कंपोनेंट्स के भी बाद में और आगे डीप जाने पर कंपोनेंट्स को मैन्युफैक्चर करने वाले मटेरियल्स और कैपिटल इक्विपमेंट यानी वो मशीनें जिन मशीनों से इलेक्ट्रॉनिक्स की कंपोनेंट्स की मैन्युफैक्चरिंग होती है, वो सब एक एक करके भारत में बनने लगा है. 7,877 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीसह आणखी 31 अर्जांना केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यामुळे 9,500हून अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले. केंद्रीय शिक्षण